स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर खूप दिवसांपासून विद्यार्थी म्हणताय की सर आरोग्य पदभरतीबाबत काही अपडेट आली का, सर आरोग्य विभागाची भरती कधी होणार, सर आरोग्य विभाग पदभरतीबाबत काही अपडेट आहे का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आली, ती अपडेट तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ या ठिकाणी आणलेला आहे. तर बघा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे की आरोग्य सेवा या ठिकाणी कोलमडलेली आहे. म्हणजेच काय, तर आरोग्य सेवा ही विस्कळीत झालेली आहे. कारण की आरोग्य सेवा या ठिकाणी विस्कळीत होण्याचं कारण आहे की तुम्ही जर बघितलं तर कर्मचारीच नाही आहे. म्हणजेच काय, सेवेत कायमसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदासाठी सुद्धा ठिकाणी परिणाम होत आहे. म्हणजेच काय, तर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंदचा ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आता यामुळे जी आरोग्य सेवा आहे त्या ठिकाणी कोलमडलेली आहे. म्हणजेच काय, विस्कळीत झालेली आहे. यामुळे जे काही रुग्ण असतील त्यांना ठिकाणी व्यवस्थित सेवा पुरवली जात नाही आहे. त्यामुळे जे काही आरोग्य सेवा ही पाहिजे होती तशी या ठिकाणी ती नाही आहे. कारण की कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा ठिकाणी काम बंदचा इशारा दिलेला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचा एक संदेशसुद्धा द्यायचा आहे की आरोग्य पदभरती ही झाली पाहिजे की नाही. दुसरी गोष्ट, आरोग्य पदभरती होणं खूप गरजेचं आहे. त्याविषयी तुम्हाला मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते सेवेत कायमसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदचा ठिकाणी परिणाम झालेला आहे. आता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेमध्ये कायम करण्याच्या मागणीसाठी बेमुदत, तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो आहे, बेमुदत या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. म्हणजेच काय, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे जी काही रुग्णसेवा होती त्या ठिकाणी व्यवस्थित पुरवली जात नाही आहे आणि त्यामुळे आरोग्यसेवा या ठिकाणी विस्कळीत झाली आहे. आणि आरोग्यसेवा जर या ठिकाणी विस्कळीत झाली तर जी सुविधा या ठिकाणी रुग्णांना दिली गेली पाहिजे, नागरिकांना दिली गेली पाहिजे, त्या ठिकाणी देता येत नाही. कारण की कंत्राटी कर्मचारी जर या ठिकाणी काम बंदचा इशारा देत असतील तर या ठिकाणी कर्मचारीच नसतील सेवा पुरवण्यासाठी, तर सेवा कशी व्यवस्थित देता येईल, हा महत्त्वाचा प्रश्न येतो आहे. मग आता या ठिकाणी मागणी काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, जर सरकारने किंवा मंत्री महोदयाने जर का लक्ष दिलं आणि जर का या ठिकाणी पदभरती लवकरात लवकर केली तर ही जी काही परिस्थिती निर्माण होत आहे तर ही परिस्थिती निर्माण होणार नाही आहे. म्हणून मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की तात्काळ लवकरात लवकर आरोग्य पदभरती केली पाहिजे आणि ती परमनंट, कंत्राटी नाही. कारण की कंत्राटी पदभरती ही सर्व ठिकाणी होत आहे, पण कंत्राटी न घेता जर का परमनंट पदभरती केली गेली तर भरपूर जे काही युवक असतील त्यांना ठिकाणी रोजगार मिळणार आहे, भरपूर तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आरोग्य विभागाला या ठिकाणी मनुष्यबळसुद्धा उपलब्ध होईल आणि ह्यामुळे जी काही व्यवस्थित रुग्णसेवा आहे, जी काही या ठिकाणी आरोग्यसेवा आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे देता येईल. म्हणून सरकारला एकच विनंती की तात्काळ लवकरात लवकर पदभरती करणं गरजेचं आहे. कारण की दिवसेंदिवस या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे ही खूप विस्कळीत होत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता काय सांगितलेलं आहे, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिकाणी काम बंदचा ठिकाणी आंदोलन सुरू केल्यामुळे गुरुवारी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडलेली असून रुग्णांचे हाल होत आहेत. आंदोलनामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे परवडत नसल्याने नाराजी व्यक्त होत. आता बघा, भरपूर जे काही गोरगरीब या ठिकाणी कुटुंबातील व्यक्ती असतात तर त्यांना ठिकाणी खाजगी दवाखान्यामध्ये जी फी असते, दवाखान्यामध्ये जो काही उपचार करावा लागतो तो त्यांना परवडत नाही. कारण त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे ते सरकारी दवाखान्यामध्ये जातात. आणि जर का सरकारी दवाखान्याची अशी अवस्था असेल तर या ठिकाणी जे काही पेशंट असतील किंवा जे काही गोरगरीब व्यक्ती असतील तर त्यांनी जायचं कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो मग खाजगी दवाखाना, आणि त्या ठिकाणी त्यांना जी काही फी असते, जे काही पैसे लागतात ते त्यांना परवडत नाही आहे. म्हणून सरकारनं एकच विनंती की गरीब जे काही रुग्ण असतील किंवा जे काही व्यक्ती असतील त्यांच्याकडे बघून लवकरात लवकर जी काही परमनंट पदभरती ती केली पाहिजे, जेणेकरून रुग्णांना सुद्धा ठिकाणी व्यवस्थित उपचार देता येईल. दुसरी गोष्ट, जे काही तरुण वर्ग आहे त्यांना सुद्धा ठिकाणी सरकारी नोकरी मिळू शकेल. म्हणून लवकरात लवकर ही पदभरती करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. भरती झाली पाहिजे की नाही, तुमचं जे मत आहे ते तुम्हाला ते कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. कारण की दिवसेंदिवस ही परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. बाकी जर तुम्ही बघितलं, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा इतर पदभरतींना मान्यता नव्हती, पण आरोग्य पदभरतीला मान्यता होती. त्याचप्रकारे याही वेळेस या ठिकाणी आरोग्य पदभरती होणं गरजेचं आहे. कारण की ही पदभरती जर झाली तर मनुष्यबळ उपलब्ध होईल, आणि जर का मनुष्यबळच नसेल तर या ठिकाणी सेवा कशी देता येईल, हा महत्त्वाचा प्रश्न येतो आहे. आणि जे काही गोरगरीब कुटुंबातील व्यक्ती असतात की ज्यांना उपचार घ्यायचा असतो, तर त्यांना जर का
खाजगी दवाखान्यामध्ये जावं लागलं तर त्यांना फी परवडत नाही, त्या ठिकाणी त्यांना जे काही पैसे खर्च करावे लागतात ते त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे खूप सारे गोरगरीब कुटुंबातील जे व्यक्ती त्या ठिकाणी मृत्युमुखीसुद्धा पडतात. तर सरकारने ह्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पदभरती करणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही बघितलं सर्वसामान्य कुटुंबातील भरपूर असे व्यक्ती आहेत की ज्यांना खाजगी दवाखाना परवडत नाही, म्हणून ते सरकारी दवाखान्यामध्ये येतात आणि या ठिकाणी उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून उपचार घेताना जर का त्यांना सेवा चांगली दिली गेली नाही, जसे आता हे कंत्राटी कर्मचारी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी भरपूर कंत्राटी कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत. तर त्यामुळे काय झालं आहे तर त्यांना सेवा या ठिकाणी व्यवस्थित देता येत नाही आहे. आता बघा तुम्ही जर बघितलं करवीर 31 कर्मचारी संपावर गेले आहेत. कसबा वावडा करवीर तालुक्यामधील 10 प्राथमिक आरोग्य केंद्र व 50 उपकेंद्रातील 31 कंत्राटी कर्मचारी संपावर असून ह्यामुळे आरोग्य सेवेवर या ठिकाणी परिणाम झालेला आहे. उपलब्ध नियमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम वदने यांनी सांगितलेलं आहे. आता बघा उर्वरित जे काही नियमित कर्मचारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण हे कितपत या ठिकाणी हँडल करतील तुम्ही बघू शकता. जरी हे नियमित कर्मचारी असतील तरी यांच्याने या ठिकाणी सर्वच हँडल होणार नाही आहे. जर तुम्ही बघितलं जी सेवा या ठिकाणी दिली गेली पाहिजे, आरोग्य सेवा जी काही दिली गेली पाहिजे ती या ठिकाणी दिली जात नसणार. म्हणून लवकरात लवकर जी काही पदभरती करायची ती लवकरात लवकर केली पाहिजे, मनुष्यबळ उपलब्ध केलं पाहिजे, जेणेकरून जर का पेशंटची संख्या जास्तही वाढली किंवा रुग्णांची संख्या जर जास्तही वाढली तर त्यांना सेवा देता आली पाहिजे. म्हणून लवकरात लवकर एवढे तरी मनुष्यबळ या ठिकाणी सरकारनं भरलं पाहिजे. पुढे बघा 25 कर्मचारी आंदोलनामध्ये आहेत. कागल तालुक्यातील 25 कर्मचाऱ्यांचा समावेश असून ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं ऑपरेटर, अकाउंटंट आणि आशा स्वयंसेविका प्रमुख अशा तिघांचा या ठिकाणी उर्वरित 22 आरोग्य सेविकासुद्धा ठिकाणी नंतर यामध्ये सहभागी आहेत. आरोग्य सहायिका यांचा जर तुम्ही बघितला तर यांचासुद्धा समावेश आहे. कायम कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले आहे. आता बघा शाहूवाडीमध्ये काय सांगितलेलं आहे, संपाचा परिणाम नाही आहे. शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य सेवेवर संपाचा परिणाम झालेला नाही आहे. नंतर कायम कर्मचारी वर्गाकडून योग्य नियोजन करून सर्व काम पूर्ण केले जात आहे. तालुक्यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जे कायम म्हणजे जे परमनंट कर्मचारी आहे या वर्गाकडून योग्य नियोजन करून सर्व काम पूर्ण या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नंतर बघा पन्हाळा अडचणींचा सामना करावा लागत आहे. पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात 7 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 40 उपकेंद्र आहेत. यामध्ये 40 कंत्राटी कर्मचारी सेवा या ठिकाणी बजावत आहेत. तुम्ही बघू शकता किती फक्त 40 कंत्राटी कर्मचारी ठिकाणी सेवा बजावत आहेत. आणि किती या ठिकाणी तालुक्यामध्ये 7 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 40 उपकेंद्र आहेत. तुम्ही बघू शकता. नंतर गडहिंग्लज तालुका कार्यालय ठप्प झाले आहे. आता बघा तालुक्यात जर तुम्ही बघितलं तर 32 या ठिकाणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आरोग्य सेवा ठप्प आहे. हलकर्णी, कळगाव, महागाव, मुंगुरवाडी, कानडेवाडी नंतर नूल या केंद्रातील सेवा विस्कळीत झालेली आहे. असे भरपूर ठिकाणी तालुके ह्यामध्ये ठिकाणी सेवा विस्कळीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये हे जे काही कंत्राटी कर्मचारी यांच्यासुद्धा ठिकाणी मागण्या असं आहे की त्यांना परमनंट करण्यात यावं. आता अशा सुद्धा ठिकाणी मागण्या केल्या जात आहे. आता सरकारने एकतर या ठिकाणी हे जे काही कंत्राटी कर्मचारी यांना एकतर या ठिकाणी परमनंट करावं, नाहीतर नवीन पदभरती घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर जे नवीन वर्ग असेल, जे नवीन तरुण वर्ग असेल यांना यामध्ये परमनंट करून घ्यावं अशा ठिकाणी सरकारला विनंती करण्यात आलेली आहे. तुमचं काय मत आहे? जे कंत्राटी कर्मचारी यांना या ठिकाणी परमनंट केलं पाहिजे की जी नवीन या ठिकाणी पदभरती करायला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर का तुम्हाला वाटत असेल की नवीन पदभरती झाली पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा की सर नवीन पदभरती झाली पाहिजे, तीही परमनंट. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की कंत्राटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी परमनंट केलं पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा सर या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट केलं पाहिजे, जेणेकरून सरकारला कळणार आहे की लवकरात लवकर विद्यार्थ्यांची मागणी काय आहे, त्यानुसार या ठिकाणी ॲक्शन घेतली पाहिजे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तालुक्यामध्ये 124 कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे 10 असून उपकेंद्रे 46 या ठिकाणी आहेत. तर आरोग्य पथके 2 आहेत. आयुर्वेदिक दवाखाना 1 आहे आणि ह्यामधील 63 कर्मचारी संपावर गेले आहेत. नंतर इचलकरंजीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र 6 असून ह्यामधील 61 कर्मचारी संपावर गेल्याने जवळपास 124 कर्मचारी संपावर आहेत. तुम्ही बघू शकता. हे एवढे जे काही कर्मचारी ते संपावर गेले आहेत आणि त्यांच्या मागण्यासुद्धा एकच आहे की लवकरात लवकर त्यांनासुद्धा परमनंट करावं. ह्या त्यांच्या मागण्या आहे. बऱ्याचशा आणखी त्यांच्या मागण्या आहेत. त्या या ठिकाणी सरकारने ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या मागणीच्या ठिकाणी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे काही तरुण जे बेरोजगार तरुण आहेत त्यांनासुद्धा
देखील संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी नवीन पद्धती करणं गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर जे काही तरुण वर्ग आहे, जे बेरोजगार आहेत, त्यांना देखील संधी मिळेल, त्यांना देखील नोकरी मिळू शकेल. म्हणून सरकारने नवीन देखील जाहिरात काढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना देखील मोठी खुशखबर दिली पाहिजे. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. आरोग्य पदभरतीबाबत तुम्हाला मी सर्व अपडेट अशाच प्रकारचे प्रोव्हाइड करत राहतो. नवनवीन जे काही जी आर असतात, नवनवीन जी पदभरतीबाबत जे काही घोषणा होत असतात त्या सर्व तुम्हाला मी सांगत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुमचं काय मत आहे, नवीन पदभरती केली पाहिजे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट केलं पाहिजे, कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.